आता पाहूया अर्थसंकल्पातल्या 9 महत्त्वाच्या घोषणा। 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर। विधेयक एकमतानं मंजूर झाल्यानंतर आता कायद्यात रूपांतर। पुण्यातल्या जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। तर 11 गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला। अजित पवारांची माहिती। राज्यात 18 लघु उद्योग संकुल स्थापन करण्यात येणार। लघु उद्योग संकुलांमधून रोजगार निर्मिती होणार। अजित पवारांची घोषणा। शेतकऱ्यांसाठी सौर आणि कृषी पंप योजना राबवण्यात येणार। 8,50,000 नवीन कृषी पंप बसवण्यात येणार। तर शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्पांचा प्रस्ताव। अर्थमंत्र्यांची घोषणा। पाणीपुरवठा विभागाला 3,875 कोटी रुपये 1 कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट। अजित पवारांची घोषणा। केंद्राच्या बजेटमध्ये रेल्वेसाठी 15,554 कोटी रुपयांची तरतूद। राज्यात 6 वंदे भारतची रेल्वे वाहतूक सुरू। तर सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गांसाठी भूसंपादन सुरू असल्याची अर्थमंत्र्यांची माहिती। प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पगारवाढीसह 14,000 पदं भरण्यात येणार। वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती। पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखणार। राज्यातील 50 पर्यटन स्थळांची निवड केली जाणार। थीम पार्क, वॉटर पार्क, शॉपिंग मॉल, निवासी व्यवस्था करणार। विधिमंडळ परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर। देवेंद्र फडणवीस सगळा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे असा बॅनरवर उल्लेख। विधिमंडळ चौकात भाजपकडून बॅनर लावत फडणवीसांना पाठिंबा।